नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासना शास्त्र आहे. अशात दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या कशा पद्धतीने करावी याविषयी माहिती जाणून घेऊया. दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे 2 रेषांचे गंध लावावे. दत्ताच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने गंध लावावे. दत्ताला जाई आणि निशिगंधाची फुले ही 7 किंवा 7च्या पटीत अर्पित करावीत. फुलांचे देठ देवाकडे परत व्हावीत. दत्ताला चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर हिना सुगंधी असलेली अगरबत्ती, उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने 3 वेळा ओवाळावी. दत्तांना वाळाळे गंध अर्पण करावे. गुरुवार हा दत्तांचा वार असल्याने या दिवशी दत्तात्रयांचे भजन पूजन भक्तिभावाने करावे. दत्त नामजपाचे फायदे. दत्तांच्या नामजपामुळे शक्ती मिळते. अशात दररोज किमान 15 ते 20 मिनिटे एकाग्रचित्ताने दत्तांचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास नाहीसा होतो. नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होते. नामजप केल्यास लिंगदेहाचे जडत्व अल्प होतात आणि त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते. नामजप केल्याने देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होते आणि त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते. नामजप केल्याने वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास मदत होते आणि अल्प वेळात पृथ्वीमंडळ भेदून पुढे जाणे शक्य होते. दत्तांचा नामजप केल्याने वायुमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होते. दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या सगुण रूपाचे प्रत्यक्ष एकत्व. औदुंबर तळी, वस्ती, जवळ धेनू व श्वान हे दत्तावताराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. भूत, प्रेत, पिशाच दत्तात्रयांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. यांची उपासना केल्याने पूर्वजन्माचे त्रास नाहीसे होतात. संबंधबाधांना अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणाऱ्यांना ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नाही. अर्थात कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने त्यांना पाताळवास प्राप्त होतो किंवा पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्यांच्या कर्मगतीचा प्रवास त्यांना भूलोकात राहून पूर्ण करावा लागतो. अशात कर्मगती असेपर्यंत भूलोकातील संबंधबाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाईकांना त्रास देत राहतात. अशात संबंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. मात्र दत्तांच्या नित्य उपासनेने अशा संबंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्त महाराज योग सामर्थ्याने सातत्याने ताब्यात ठेवून साधना मार्गातील अडथळे दूर करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ. या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी देह नाही. मी आत्मा म्हणजे शुद्ध अहम. तो साक्षी आहे, निर्विकार आहे, अनंत रूप आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान करत दर्शविले आहे की आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे. ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे. श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ भगवंतांचे सगुण साकार रूप आहेत. चौथ्या दिगंबर या शब्दात प्रार्थना आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला आपल्या जवळ न्या. आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या. माझा देहरूपी भ्रम नाहीसा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.